नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण ठरलं तर मग या मालिकेचा ट्विस्ट जो आहे तो या चॅनलवर नेहमीच पाहत असतो. तर कालच्या भागात आपण पाहिलं की अर्जुनने महिपत शिकरेला कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं आणि तो हजर झाला होता. परंतु अर्जुन काही प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारत होता, परंतु महिपत काही तोंड उघडायला तयार नव्हता. आणि सगळ्यांच्या तोंडावर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होते की महिपत हा कधी काही खरं बोलू शकणार नाही. मग परत देखील अर्जुनने महिपत शिकरेला का बरं बोलावलं असेल, परंतु आज देखील महिपत हा असा शांत बसलेला आहे. आणि अर्जुन हा त्याला सांगतो की अजून मग तू जर माझ्याशी काही बोलला नाहीस, तू जर कोर्टासमोर काही कबूल केलं नाहीस, तर मग मी माझ्याकडे काही फोटोज आहेत ते मी कोर्टाला दाखवू इच्छितो. आणि तो कोर्टाकडून परमिशन मागून घेतो. मग सगळ्यांना प्रश्न पडतो की अर्जुनकडे असे कोणते पुरावे आहेत, कोणते फोटोज आहेत ज्यामुळे या केसला नवीन वळण येईल, असा विचार हा इकडे सगळेजण आणि रविराज देखील करत असतात. मग तो अर्जुन जो आहे तो फोटोज सादर करण्यासाठी परमिशन मागून घेतो आणि महिपतला सांगतो, चालेल का फोटोज कोर्टाला दाखवणार आहे, असं म्हणून ते फोटो दाखवण्यासाठी चैतन्यकडे जातो. आणि परंतु चैतन्यकडे काही फोटोज नसतात आणि दुसऱ्याच केसबद्दलचे फोटो जे आहेत ते चैतन्यकडे असतात. आणि अर्जुन म्हणतो की चैतन्य फोटोज दे, परंतु चैतन्य सांगतो की फोटोज कोणते द्यायचे, आणि दुसऱ्याच केसचे जे फोटो आहेत तेच महिपतला घाबरवण्यासाठी अर्जुन तेच फोटो घेतो आणि म्हणतो की मिलॉर्ड, हे जे फोटो आहेत ते मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. असं म्हटल्यानंतर महिपत शिकरे म्हणतो, थांबा, मी मान्य करतो की हा गुन्हा मीच केलेला आहे. 22 वर्षानंतर जो अपघात झाला आहे ते मीच घडवून आणलेला होता, असं लगेच महिपत शिकरे घाबरून कोर्टासमोर कबूल करतो. कारण तो साक्षीच्या भीतीने, कारण अर्जुनने त्याला धमकी दिलेली असते की तू जर कोर्टासमोर सगळे गुन्हे कबूल केले नाहीस तर मग मी साक्षीला जेला आड करेन असं सांगितलेलं असतं आणि तिला आजन्म कार्यवास करण्यासाठी प्रवृत्त करेन, असं हा अर्जुन म्हणलेला असतो. मग असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे, तू मागच हा गुन्हा तू कबूल केलायस, परंतु आता मला हे जाणून घ्यायचं आहे की तू रविराज किल्लेदाराला ओळखत देखील नव्हतास, मग तू हा अपघात घडवून का आणला आणि अपघात हा कोणाच्या सांगण्यावरून घडवला आहे, असं तो अतिशय रागाने आणि जोरात महिपतला बोलतो. त्यावेळेस देखील महिपत काहीही सांगायला तयार होत नाही. मग असं म्हटल्यावर तो म्हणतो, बरं ठीक आहे मिलॉर्ड, हे जे फोटोज आहेत ते तुम्ही बघून घ्या आणि मग तुम्ही ठरवा की या केसला काय वळण द्यायचं आहे. असं बोलल्यानंतर महिपत परत घाबरतो आणि त्याला अर्जुनने जी डील केलेली आहे ती आठवते आणि स्वतःच्या मुलीचा चेहरा त्याच्यासमोर दिसतो आणि ते फोटोज देखील त्याच्यासमोर दिसतात. मग तो लगेच गडबडीत नागराजकडे हात करतो आणि म्हणतो, यांनीच मला सुपारी दिली होती आणि यांनीच मला खून करण्यासाठी सांगितलं होतं, यांनीच मला तो अपघात करण्यासाठी सांगितलं होतं, असं कबूल केल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तन्वी तर अतिशय घाबरलेली असते आणि ती डोक्यालाच हात लावून बसते आणि विचार करते की महिपतने असं कसं काय जवाब दिला आणि असं कसं काय बोलू शकला, आता तो माझं नाव घेईल का, अशी भीती देखील तिला असते. परंतु सायली आणि सुमन, प्रतिमा या सगळ्या जणी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जे आहे ते स्माईल आलेलं असतं, कारण खूप दिवसापासून जो खटला चालू आहे तो आता कुठं निदर्शनास येत आहे असं सगळ्यांचं चालू असतं. चैतन्य देखील हसतो आणि आता अर्जुन म्हणतो की तुम्ही आता कबूल केले, परंतु सर्व काही सविस्तर माहिती सांगा आणि त्या दिवशी अपघात कसा घडला आणि सविस्तर एकदम डिटेलमध्ये महिपत सगळं तू कोर्टाला सांग. असं म्हटल्यानंतर महिपत सांगायला जातो, परंतु लगेच नागराजचा वकील जो आहे भालेराव तो उभा राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, इथं काही खेळ चालू आहे का, काही मनाचे खेळ रचले जात आहेत आणि साक्षीदाराला प्रवृत्त केलं जात आहे की त्यांना धमकी वगैरे देऊन कोर्टासमोर काहीही बोलण्यास सांगितलं जाते. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की महिपत साक्षात खोटं बोलतोय. महिपत हे ऐकून म्हणतो, भालेराव, माझ्यावर डाऊट घेतो काय, मी खोटं बोलतो का, मी काहीही खोटं बोललो नाही, यातील शब्दाने शब्द खरा आहे, मी 113% जे काही बोललोय ते सगळं काही खरं आहे. असं म्हटल्यानंतर मग तो पूर्ण स्टोरी सांगायला लागतो. म्हणजे की
महिपत म्हणतो की रविराजच्या पुतण्याचा बड्डे होता आणि त्या दिवशी रविराजची फॅमिली म्हणजे रविराज किल्लेदार, त्यांची मुलगी तन्वी किल्लेदार आणि त्यांची बायको प्रतिमा किल्लेदार हे तिघेजणही बड्डेला गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर नागराजने मला फोन केला की हे बड्डेला गेलेले आहेत आणि पार्टी आहे. पार्टीनंतर उशिरा ते त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतील आणि त्याच टायमिंगला तू त्यांच्यावर घात कर आणि तुला जे काही पैसे असतील ते मी तुला सगळे देऊन टाकतो, तू फक्त त्यांना जीवे मार असं ते सांगितलेलं असतं. आणि सर्व काही डिटेलमध्ये महिपत कोर्टाला सांगत असतो. हे ऐकून ॲडव्होकेट भालेराव जे आहेत ते लगेच उभे राहतात आणि ते म्हणतात की यावर काहीही ठोस पुरावा नाही आणि महिपत जे काही बोलतोय ते सर्व काही खरं कशाहून मानायचं. आणि अर्जुन सुभेदारनं देखील अजून काहीही पुरावे जे आहेत, ठोस पुरावे जे आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत. असं म्हटल्यावर अर्जुन सुभेदार जो आहे तो म्हणतो की ॲडव्होकेट भालेराव, तुम्ही कसं काय असं म्हणू शकता की माझ्याकडे पुरावे नाही आहेत? जरा तुम्हाला असं वाटत नाही आहे की तुम्ही घाई करतायत? कारण माझ्याकडे सर्व काही पुरावे आहेत आणि अर्जुन सुभेदार पुराव्यांशिवाय कोर्टात कधीच उभं राहत नाही. असं म्हटल्यावर सगळेजण चकित होतात आणि भालेराव जे आहे तोही शांत बसतो. आता दुसरीकडे मात्र सचिनला अस्मिताने माफ केलेलं असतं आणि सचिन हा अस्मिताला पकडून तिच्या बेडरूममध्ये येतो आणि सावकाश जसं काय ह्याची खूपच काळजी आहे असं तिला दाखवतो. परंतु तो आतमधून काहीतरी वेगळाच आहे, याचं खरं रूप जे आहे ते काय अस्मिताला अजून समजलेलं नसतं. आणि ते सावकाश हळू असं म्हणून तिला बसण्यासाठी सांगतो आणि ती बेडवर बसते. तो तिला पिलो वगैरे लावून देतो आणि सावकाश काळजी घे असं म्हणत तिला बसण्यासाठी सांगतो. मग ती खाली बसल्यानंतर तो म्हणतो की अस्मी, तुला टेन्शन नाही आहे ना गं, किंवा तुला कसलाही त्रास नाही आहे ना? आता तू पहिल्या विषयावर काहीही बोलू नकोस आणि तुला आणि आपल्या बाळाला काहीही त्रास होऊ देऊ नकोस. त्यामुळे पहिलं जे काही आहे, जे काही माझी चूक घडली आहे ती सगळी विसरून जा. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते, सचिन, तू जी चूक केली आहेस ती खूप मोठी आहे, परंतु मी ठरवलंय तुझी चूक विसरायची आणि पुण्याने नव्याने आपला संसार आहे तो सुरळीत चालू करायचा. असं म्हटल्यावर हा सचिन जो आहे तो डोक्यामध्ये विचार करतो की बरं झालं अस्मितानं मला घरात घेतलं, म्हणजे काही दिवस तरी इथं राहता येईल. परंतु सॅम कुठं गेली आहे ते काही माहीत नाही आणि तेवढं जर मला कळलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं असं सचिन म्हणतो. म्हणजे त्याला इथं देखील अस्मिताची अजिबात काळजी नाही, त्याला त्या सॅमची म्हणजे साक्षीचीच काळजी आहे आणि अजूनही त्याच्या डोक्यात तिचाच विचार चालू असतो. आता त्याचं काही परत उघडकीस येईल का हे आपण पाहणारच आहोत. आता इकडे कोर्टामध्ये अर्जुन जो आहे तो ॲडव्होकेट भालेरावला पुरावे आहेत असे सांगितल्यानंतर मग तो म्हणतो की माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय पुरावा आहे. असं म्हटल्यानंतर मग तो महिपत शिकरेचा मोबाईल जो आहे तो घेऊन येतो, कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणतो हा महिपत शिकरेचा मोबाईल आहे आणि यामध्ये नागराजबद्दलचे भरपूर कॉल कॉन्टॅक्ट्स जे आहेत ते आहेत, त्याच्या अपडेट या मोबाईलमध्ये आहेत. असं म्हटल्यानंतर मग लगेच भालेराव म्हणतो की एवढ्यावरूनच आपण कसं काय ठरवू शकतो की ते सर्व काही नागराजने घडवून आणले, माझ्या क्लायंटने घडवून आणले. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की मला माहीत होतं तुम्ही हेही बोलणार. यानंतर मग तो म्हणतो की अजून एक ठोस पुरावा जो आहे तो माझ्याकडे आहे. असं म्हणून तो म्हणतो की या मोबाईलमध्ये महिपत आणि नागराजची कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती पूर्ण या मोबाईलमध्ये आहे आणि मला ही कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्याची परमिशन हवी आहे. त्यावेळेस वकील जज साहेब ग्रँटेड म्हणून परमिशन देतात आणि इकडे अर्जुन ही रेकॉर्डिंग ऐकवतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये असं बोललेलं असतं की महिपत शिकरे आहे तो नागराजला कॉल करतो आणि म्हणतो नागराज सेठ, तुमचं काम झालेलं आहे परंतु मला अजून तुम्ही पैसे दिलेले नाहीत. यावर नागराज जो आहे तो म्हणतो की कशाचं काम झालंय रे महिपत, माझा दादा अजून जिवंत आहे, वहिनी अजून जिवंत आहे आणि तिची पोरगी देखील अजून जिवंत आहे, कोणीच मेलेलं नाही, मग कसलं काम झालं सांगतोयस? काहीही तुला पैसा बिसा भेटणार नाही. जेव्हा तू माझ्या दादाला मारशील, वहिनीला
मुलीला मारशील, त्यांच्या मुलीला मारशील आणि त्यांची सर्व जी प्रॉपर्टी आहे, दादाची सर्व जी प्रॉपर्टी आहे ती जेव्हा माझ्या नावावर होईल तेव्हा मी सर्व तुला पैसे देऊन टाकेल, असं या रेकॉर्डिंगमध्ये असतं. आणि अर्जुन ही रेकॉर्डिंग ऐकून खूप राग नागराजकडे पाहत असतो आणि सगळेच जण अतिशय ही रेकॉर्डिंग ऐकून थक्क झालेले असतात. रविराज किल्लेदार जे आहेत ते तर रडायला लागतात, त्यांच्या डोळ्यांमधून पाणी यायला लागतं की माझा स्वतःचा सक्का भाऊ असून पैशासाठी किंवा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलाय, त्यामुळे त्याला रडायलाच येतं. आता जज साहेब जे आहे ते म्हणतात की सगळे पुरावे आणि साक्षीदार, कॉल रेकॉर्डिंग या सगळ्यांची पडताळणी पाहण्यासाठी कोर्टाला थोडासा वेळ पाहिजे आहे, असं म्हणून कोर्ट थोड्या वेळेस काम बंद करेल असं म्हणतात. इकडे मात्र कल्पना आणि पूर्णाजी ज्या आहेत त्या बसलेल्या असतात आणि कल्पना ही इकडे तिकडे सतत चक्रा मारते. त्यावर पूर्णाजी म्हणते की कल्पना अगं शांत हो, काय होणार आहे, असं फिरवून इकडे तिकडे का फिरतेस. यावर कल्पना आहे ती म्हणते की पूर्णाजी, अस्मितानं सचिनला कसं काय माफ केलं असेल आणि जो माणूस लग्न झालेला असून देखील दुसऱ्या स्त्रीसोबत राहू शकतो त्या माणसाला अस्मिता कसं काय माफ करू शकते आणि एवढी शिकलेली मुलगी आहे तरी तिने कसं काय माफ केलं असेल. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की अस्मिता शांत बस आणि इकडे ये, तू माझ्याजवळ येऊन बस, असं म्हटल्यानंतर कल्पना ही पूर्णाजीजवळ जाऊन बसते आणि मग कल्पना म्हणते की पूर्णाजी, मला तर त्या माणसाचं तोंड देखील बघायचं नाही आणि तो आता आपल्या घरात राहणार. यावेळेस पूर्णाजी म्हणते की शांत हो, आपण आता काहीच बोलायचं नाही. मग कल्पना म्हणते की मग कधी बोलायचं. त्यावेळेस ती म्हणते की थांब, तिची डिलेव्हरी होऊ दे, व्यवस्थित सगळं पार पडू दे, मग आपण अस्मिताशी बोलूयात. आणि यात अस्मिताची काही चूक नाही आहे ग, यात समाजाची चूक आहे. आणि आपण तिची लहानपणापासून मुलींवर हे बिंबवतो की नवरा म्हणजे साक्षात देव असतो आणि नवऱ्याला कधीही डावलू नये किंवा त्यांच्यापासून काहीही लपवू नये, हे आपण मुलींच्या सतत मनावर खोदत आलेलं असतो. त्यामुळेच ती देखील कितीही शिकली तरी तिच्या मनात कुठेतरी ही आहे की नवऱ्याला कधीही डावलू नये. त्यामुळेच तिने कदाचित नवऱ्याला माफ केलं असेल, म्हणजे सचिनला माफ केलं असेल आणि परत पुन्हा संसार नव्यानं करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला असेल. आता पूर्णाजी म्हणते की आपण तिला या विषयावर काहीही नको बोलायला, कारण ती लहानपणापासून स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी मुलगी आहे आणि आता आपण तिला आपला निर्णय तिच्यावर लादू शकत नाही, कारण तिला त्याच्याबरोबर संसार करायचा आहे. त्यामुळे आपण काहीही मध्ये बोलू शकत नाही, असं म्हटल्यावर कल्पना ही शांत होते. आता इकडे कोर्टात मात्र अर्जुन परत समोर येतो आणि म्हणतो की मिलॉर्ड, माझे हे पुरावे, साक्षीदार हे ठोस होते आणि त्यामुळंच तुम्ही आज काय तो निकाल आहे तो जाहीर करावा आणि या नागराज किल्लेदार यांना कठोरातली कठोर शिक्षा तुम्ही द्यावी, असं ते म्हणतात. त्यावेळेस मिलॉर्ड जे आहेत म्हणजे जज साहेब जे आहेत ते म्हणतात की ॲडव्होकेट भालेराव, असं म्हटल्यावर ॲडव्होकेट भालेराव जे आहेत ते उभे राहतात आणि ते म्हणतात की तुम्हाला महिपत शिकरे यांची काही उलट तपासणी वगैरे घ्यायची आहे का. त्यावेळेस सर्व सत्य कळल्यामुळे ॲडव्होकेट जो आहे तो देखील म्हणतो की नाही, मला काहीही उलट तपासणी वगैरे घ्यायची नाही. हे सगळ्यांचं ऐकून मग जज साहेब जे आहेत ते म्हणतात की सर्व साक्षीदार, पुरावे, ठोस पुरावे जे आहे सर्व काही पाहता आपण आज हा कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की नागराज किल्लेदार जो आहे त्याने सर्व गुन्हे केलेले आहेत आणि त्यामुळे त्याला आजन्म कारावास ही शिक्षा ठोठावण्यात येत आहे. आणि तसेच महिपत शिकरेने देखील त्याला साथ दिल्यामुळे महिपत शिकरेलाही आजन्म कारावासाची शिक्षा ही ठोठावण्यात येत आहे, असं म्हणून कोर्ट डिसमिस असं सांगतो आणि कोर्टाचं कामकाज तेच रोखवतो, असं जज साहेब बोलून तिथून निघून जातात. आता कोर्ट सुटल्यानंतर सगळे बाहेर येतात आणि चैतन्य हा अर्जुनला म्हणतो की तू जेव्हा आम्हाला फोटो मागितलेस तेव्हा तर मला घामच फुटला, कारण याबद्दलचे कुठलेही फोटो जे होते ते माझ्याकडे नव्हते आणि दुसऱ्याच केसचे फोटो होते तेच मी तुला दिले. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला खात्री होती की महिपत हा त्याची साक्ष बदलणार आणि ते फोटोज बघून तो सर्व काही सत्य सांगणार. यांचं हे बोलणं चालू असताना सर्वजण म्हणजे सुमन, रविराज, सायली हे सर्वजण बाहेर येतात आणि सायली म्हणते की आज आपल्या मनासारखा निकाल आहे तो लागला. यावर अर्जुन म्हणतो की निकाल हा मनासारखाच लागणार होता आणि त्यावेळेस रविराज म्हणतात की
अर्जुन, आज मला खरंच तुझ्यावर प्राऊड फील होतोय, पण एक गोष्टीचं वाईट वाटतंय की माझा सक्का भाऊ माझ्या जीवावर उठला आणि इकडे सुमन रविराजला म्हणते की खरंच यांना शिक्षा झाली, त्यांना त्यांच्या वागण्याची शिक्षा झाली, यामुळे मला खरंच चांगलं वाटतंय, पण वाईटही या गोष्टीचं वाटतंय की मीच एवढी कमनशिबी का आणि माझ्याच नशिबात का ह्या सगळ्या गोष्टी. असं म्हटल्यावर रविराज म्हणतो की सुमन, सगळ्यामध्ये तुझं क्रेडिट आहे, कारण तुझा नवरा असून देखील तू त्याच्या बाजूने न उभं राहता सत्याच्या बाजूने उभे राहिलीस, न्यायाच्या बाजूने उभे राहिलीस, त्यामुळे खरंच तुझ्यामुळे हे सर्व काही आहे ते घडलेलं आहे असं म्हणते. तेवढ्यात नागराज जो आहे त्याला पोलीस बाहेर घेऊन येतात. नागराज अर्जुनला म्हणतो की तू काहीही केलंस तर काही होणार नाही, मी वरच्या कोर्टात अपील करून परत सुटेल. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुला जिथे अपील करायचं तिथे अपील कर, परंतु मी काही तुला आजन्म कारावासाची शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही आणि तुला जेलमध्ये सडल्याशिवाय मी शांत राहणार नाही. जी जिम्मेदारी आहे ती माझी आहे. इकडे नागराज हा जेलमध्ये गेल्यानंतर तन्वी त्याला भेटायला जाते आणि नागराज तिला म्हणतो की मी महिपातला तर जिवंत मारणार आहे, पण तुलाही मी जित्ता सोडत नसतोय. असं म्हटल्यावर तन्वी म्हणते की असं का. असं आता दुसरीकडे मात्र कोर्ट सुटल्यानंतर सगळेजण घरी येतात आणि अस्मिताला सचिन हा बाहेर घेऊन येताना पाहतात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि अस्मिताचे बाबा जे आहेत ते जोरात ओरडतात की हा माणूस इथे काय करतोय, त्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सचिनला घरात ठेवतात का घराबाहेर काढतात आणि नागराज जो आहे तो तन्वीला जिवंत मारण्याची धमकी का देतो किंवा तिच्या जीवावर खरंच तो उठेल का, तिला मारेल का, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.